नमस्कार मैत्रिणींनो. तर आज बघा मी तुम्हाला ब्लाऊजची फिटिंग आणि ब्लाऊजला पायपिंग कशी करायची हे दाखवणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. आज आपला ब्लाऊजचा 5वा दिवस आहे. मी 5व्या दिवसाची ब्लाऊजचा व्हिडिओ टाकलेला आहे. हे बघा, जे ब्लाऊजमध्ये उरलेलं कपडा होता ना, तर त्याची आपल्याला पायपिंगसाठी पट्ट्या काढायच्या आहेत. तर सर्वात आधी मी स्केल अशी क्रॉस ठेवून घेतलेली आहे. बघा, स्केलच्या साहाय्याने अशा मी पट्ट्या 1.5 इंचाच्या काढणार आहे. ही बरोबर स्केल भरत आहे, तर त्यानुसारच आपण स्केलने पट्ट्या काढून घ्यायच्या आणि ह्या व्यवस्थित अशा रेष आखून घेतलेली आहे आणि ह्या कटिंग करून घ्यायच्या. तर बघू शकता, अशा पद्धतीने मी याला कटिंग करून घेते. व्यवस्थित सर्व पट्ट्या कटिंग करून घ्यायच्या. तर हे बघा, कटिंग झाल्याच्या नंतर ह्या पट्ट्या सर्व आहेत ना, ज्या क्रॉसमध्ये आपण कटिंग केल्या त्या फक्त सरळ करून घ्यायच्या आणि अशाला अशी पट्टी जोडून घ्यायची आणि प्रत्येक पट्टीला पट्टी जोडायची. बरोबर वरती बरोबर बाजू ठेवायची, उलटी बाजू खालच्या साईडनं ठेवायची आणि त्यावरती दाबटीप टाकून पट्टी अशा प्रकारे तयार करून घ्यायची. अशी पूर्ण मागच्या पुढच्या गळ्याला पुरेल एवढी पट्टी मी तयार करून घेणार आहे. तर हे बघा, पट्टी तयार झाल्याच्या नंतर एका साईडने ना, कुठल्याही एका साईडने 1/2 इंचाचं शिलाई मार्जिन सोडून एका साईडने फक्त अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची पट्टी. आणि ही पूर्ण पट्टी मी रेडी करून बाजूला ठेवून घेतलेली आहे. आता ब्लाऊजला मी फिटिंग करणार आहे. तर सर्वात आधी तर मागचा आणि पुढचा दोन्ही एका साईडचे पार्ट ब्लाऊजचे उचलायचे. तर हे बघा, खालच्या साईडने कमरेच्या साईडने व्यवस्थित एकावरती एक ठेवून बरोबरच ब्लाऊज ठेवायचा आणि त्यावरनं एक टीप टाकून घ्यायची. नंतर हे उलटा करून आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे, जेणेकरून ब्लाऊजला ओव्हरलॉक करण्याची गरज नाही. तर हे बघा, अशा पद्धतीने मी जे थोडं एक्स्ट्रा होतं तर ते कटिंग करून घेतलं आणि व्यवस्थित कटिंग झाल्याच्या नंतर दुसरी साईड पण घेतली. दुसऱ्या साईडला सुद्धा असंच जोडून घ्यायचं आणि हे दोन्ही पार्ट रेडी करून घ्यायचे. तर हे बघा, दोन्ही साईडने मी व्यवस्थित जोडून घेते. पार्ट कमी जास्त झाले नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. तर हे बघा, हे सुद्धा केलेलं आहे आणि याला फक्त आता हात घालून आतल्या साईडला उलट्या साईडने करून घ्यायचं आणि उलट्या साईडला केल्याच्या नंतर बाहीच्या तिथून ना मधून एक फक्त त्याला दाबटीप टाकून घ्यायची आणि यानंतर ब्लाऊजची आपल्याला फिटिंग टाकून घ्यायची असते. तर ही टीप मी टाकून घेतलेली आहे. तर दोन्ही साईडला मी अशाच पद्धतीने टीप टाकून घेतली. तर आपल्या बाहीचा दंडघेर जेवढा आहे तेवढं मी मार्किंग केलं. तर ह्या बाहीचा दंडघेर 5.25 होता. मोंडा, फिटिंगचा मोंडा हा 5.75 इंचाचा होता आणि कंबर मोजण्यासाठी 29ची कंबर होती. तर मी पूर्ण कंबर मोजलेली आहे. जिथपर्यंत 29 आलेला आहे तिथपर्यंत अशा पद्धतीने एक फोल्ड केलं आणि परत अजून एक फोल्ड करायचं. असे 4 फोल्ड झाले आणि आत्ता हे मोजायचं अंतर. तर 1.5 म्हणजे 1.25 इंच आणि एक रेष, 1.5 इंचाला एक रेष कमी एवढं अंतर भरलेलं आहे. तर मी तेवढंच मार्किंग करून घेते कमरेच्या साईडला आणि अशा पद्धतीने मी तिन्ही पॉईंट जुळवून घेते. आणि हे बघा, ही फिटिंगची टीप झालेली आहे. तर यावर ही अशी फिटिंगची टीप आपल्याला भेटलेली आहे. तर एका साईडला मी फिटिंग केलं, तर दुसऱ्या साईडला सुद्धा मार्किंग करून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीचं मी फिटिंग करून घेतलं. तर बघू शकता, अशी दोन्ही साईडची फिटिंग करून घेतल्याच्या नंतर फिटिंगच्या साईडला 2-2 रेषा 1/2 इंच अंतर एवढं सोडून अशा पद्धतीने 2-2 टीप टाकून घ्यायच्या. तर अशीच दोन्ही साईडला मी करणार आहे. अशा प्रत्येक ब्लाऊजला तुम्ही 2-2, 3-3 टीप टाकून मी ब्लाऊज रेडी करून घेतला. बघा, तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने 2-3 टीप टाकून घ्यायच्या आणि पूर्ण ब्लाऊज रेडी झाला की व्यवस्थित ठेवायचा. पुढचा आणि मागचा गळा चेक करून घ्यायचा, बरोबर आलेला आहे का. आणि जी हुक काजे बटनची जी पट्टी असते तर ती सुद्धा मोजून घ्यायची, खालीवरी झाली आहे का. तर मागचा सुद्धा गळा केला तर मागचा गळा काय जास्त आपला झालेला नाही, ॲक्युरेट आहे, कारण 1/2 इंच शिलाई मार्जिन त्यामध्ये जाणारच आहे. तर हे बघा, यानंतर कुठल्याही एका साईडने आपण अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवून घ्यायचा. पूर्ण ब्लाऊज रेडी झाल्याच्या नंतर पायपिंग करायला घेतलेली आहे. तर बघा, जी आपण पहिल्यांदा पट्टी तयार करून ठेवली होती तर ती पट्टी घ्यायची. आतल्या साईडला मी फिनिशिंगसाठी ते मुडपून घेतलेली आहे. तर हे बघा, आणि या पट्टी जी आपण मुडपून घेतली होती त्याच पट्टीच्या थोडंसं पुढं अशी रेष घेऊन आणि जिथं आपलं कटोरीचा गोलाकार आलेला आहे तिथे मी एक छोटासा टक्स दिलं, म्हणजे छोटासा अशी प्लेट घेतलेली आहे आणि शोल्डरच्या तिथे थोडंसं ओढून घ्यायचं
आणि हे बघा अशा पद्धतीने पाव इंचाचं शिलाई मार्जिन सोडून मी पूर्ण पट्टी ही पूर्ण गळ्याला अशी जोडून घेत आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पट्टी पूर्ण जोडून घ्यायची. लास्टला आल्याच्या नंतर ह्या साईडला सुद्धा थोडीशी आत मुडपून फिनिशिंग देऊन घ्यायची. तर यानंतर जे बघा एक्स्ट्राचं वगैरे झालेलं असेल तर ते व्यवस्थित कटिंग करायचं. पूर्ण साईडला पट्टी कुठे शिलाई वगैरे राहिली का ती एकदा चेक करायची आणि एक्स्ट्रा जर झालं असेल तर दोरे वगैरे जे असतील ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे. आणि कटिंग झाल्याच्या नंतर याला छोटे छोटे टक्स देऊन घ्यायचे जेणेकरून पायपिंग आपल्या ब्लाऊजची चांगली येते. तर हे बघा अशा पद्धतीने मी याला छोटे छोटे कट्स देऊन घेतलेले आहे. जर नवीन शिकत असाल तर यावरती हात न प्रेस करता तर दाबटीपच टाकून घ्यायची. तर हे बघा मी तुम्हाला दाखवत सुद्धा आहे. यावरती दाबटीपच टाकून घेणार आहे मी सुद्धा तुम्हाला समजण्यासाठी. तर हे बघा नवीन शिकत असल्यावरती थोडंफार चुकतंच, कारण पायपिंग करायला एवढं जास्त जमत नाही. तर आजकाल अशी नवीन वेगवेगळे पायपिंगच्या नॉड पण आलेले आहेत. त्या जरी यूज केल्या तरीसुद्धा चालतं, परंतु कोणाकोणाला ते जमत नाही किंवा ॲडजस्ट होत नाही. तर त्यामुळे अशा पद्धतीची पायपिंग करून घ्यायची. आणि साध्या ब्लाऊजवरती करण्यासाठी आपल्याला परवडतसुद्धा नाही. तर हे बघू शकता मी अशा पद्धतीने आतमध्ये मुडपून छोटीशी पायपिंग अशी जेवढी आपल्याला जाड किंवा पातळ पाहिजे आहे त्यानुसार मी पकडून व्यवस्थित आतल्या साईडने जे ब्लाऊजची साईड आणि जे आपण पायपिंग करायला घेतली त्या दोन्हीच्या मध्ये पोटामध्ये टीप टाकत चालायचं जेणेकरून पायपिंग व्यवस्थित येते. तर हे बघू शकता अशाच पद्धतीने मी हळूवारपणे एकदम टीप टाकत जाणार आहे. तर हे बघू शकता व्यवस्थित अशी मी पायपिंग आपली छान आलेली आहे. तुम्ही सुद्धा बघू शकता यामध्ये दिसतच आहे. फक्त नवीन शिकत असल्यावर थोडीशी काळजी घ्यायची, कारण हे थोडंसं अवघड काम आहे त्यामुळे. तर हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण ब्लाऊज रेडी करून घेते. पूर्ण ब्लाऊजला पायपिंग झाली की आपला पूर्ण ब्लाऊज हा रेडी झालेला आहे. आणि तुम्हाला आतापर्यंतचे व्हिडिओ कसे वाटले हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. मी एकाच ब्लाऊजच्या पेपर कटिंगपासून ती पूर्ण ब्लाऊज होईपर्यंत 5 व्हिडिओ टाकलेला आहे. ते सुद्धा तुम्ही जाऊन कटिंगचे वगैरे सुद्धा चेक करू शकता. तर व्हिडिओ कसे झाले आहेत हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला काय बघायला आवडेल हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशा पद्धतीने आपली ब्लाऊजला पायपिंग रेडी झालेली आहे आणि पूर्ण ब्लाऊज हा रेडी झालेला आहे. तर अशा पद्धतीने 5 दिवस मी तुम्हाला दाखवलेले व्हिडिओ कसे वाटले हे कमेंट करून सांगा. आणि आवडल्यावर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चलो बाय.